from this view. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नांदेड शहरातील या भागात आता थोड्या वेळानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दलित योजनेअंतर्गत जे काही रस्ते होणार आहेत त्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नगरसेवक नागरिक या ठिकाणी आहेत. परंतु दलित वस्ती योजना ही कुठेतरी चुकीच्या मार्गाने होत आहे असं या वंचित बहुजन आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि हे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. यांचं म्हणणं आहे की दलित वस्ती योजनेअंतर्गत जो काही कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होत आहे. ज्या ठिकाणी निधी वापरला जातो हा निधी दलित वस्तीला न वापरता मुख्य रस्त्यावरील वापरला चाललेला आहे आणि किंवा स्मशानभूमीवर वापरला चाललेला आहे असे यांचे आरोप आहेत. आणि यामुळे हे आता पालकमंत्री यांना निवेदन देणार आहेत की हे जे काम आहे हे काम होऊ नये. पाहूयात यांचं निवेदन पालकमंत्री स्वीकारतात का. तसं पोलीस फौजही यांना सांभाळण्यासाठी इथे तयार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आहे. अशोकराव चव्हाण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. यासोबत आमदार मोहनराव हंबर्डे आहेत. तसेच माजी आमदार शिक्षण मंत्री सावंतवाडी आहेत. अजून किती क्रॉस मारना क्रॉस मारत नाही का. थोड़ा थोड़ा पीछे सभागृह रहता आगे आओ जरा. सभापती आमचं म्हणणं आहे की आमच्या वस्त्यांचा विचार नाही. बाजूला रोडपेक्षा विहाराचे रोड करून नाल्यांचे आता चांगलं काम होत आहे ते झालं पाहिजे. तुमच्या विहाराला मदत करतो तुम्ही स्टार्ट केलं तरी मी काम करणार. 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 आता तुमचं आणि पालकमंत्र्यांचं बोलणं झालेलं आहे. निवेदन दिलं काय नेमकं त्यांचं बोलणं आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागे पालकमंत्री आयुक्त जिल्हाधिकारी यांना 6 जुलै रोजी निवेदन दिलं होतं की आपण जे दलित वस्तीचा आराखडा तयार केलेला आहे तो दलित वस्तीच नाही की दलित वस्तीचा मिसयूज होतोय. आमच्या वस्त्या बकाल झालेल्या आहेत. त्या वस्त्यांमध्ये आधी काम झालं पाहिजे. नंतर हे रोड अप्रोच रोड आहेत. हे गुरुतागद्दीच्या वेळेस हे रोड झालेले आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे शहरी दलित वस्ती विकास निधीचा हा मिसयूज होतोय. त्यामुळे याची चौकशी करून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला पाहिजे याची आम्ही मागणी केली आहे. आज आम्ही या उद्घाटनाचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि पालकमंत्री महोदयांना आम्ही सांगितलेलं की आम्ही या आजच्या उद्घाटनाचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडीचं करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये असंच जर या शहराचं बकाल हाल ठेवून आपण जे रस्ते 82च्या याच्यामध्ये करता येतात. दलित वस्तीचा जो निधी आहे तो संविधानिक निधी आहे. त्या निधीचा दुरुपयोग जर आम्ही खपून घेणार नाही याच्यानंतर यांनी याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही कायद्याची लढाई घेऊ आणि कोर्टात आम्ही जाणार आहोत. आता तर हे वर्क ऑर्डर झालेले कामं सुरू होणार. आता तुमचं लढाई न्यायालयात लढाई काय करणार तुम्ही. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयात याबद्दल याचिका दाखल करणार आहोत. पण तोपर्यंत बांधकाम रोडचे होऊन जातील ना. खर्च होऊन जाईल. तोपर्यंत आम्ही हे बांधकाम चालूच होऊ देणार नाही काम. अच्छा, असं तुमचं आंदोलन चालणार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग 7 व 8 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉर्नर ते जयभीमनगर ते नागसेनगर ते राजनगर मनपा हद्द तसेच पुष्पनगर काबराम नगरचा मुख्य रस्ता जोडणारा रस्ता व नाली करणे, रमामाता हाऊसिंग सोसायटी ते महात्मा फुले मार्केटपर्यंत सीसी रस्ता तयार करणे, आंबेडकर नगर पाण्याची टाकी ते गणेशनगर मुख्य रस्ता जोडणारा रोड सीसी करणे अशा या कामाचा शुभारंभ आताच अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झालेला आहे. परंतु हे काम दलित वस्ती योजनेअंतर्गत असताना दलित वस्तीचा निधी चुकीच्या ठिकाणी वापरण्यात येत असल्याचे आरोप आताच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले व त्यांच्या टीमने केलेला आहे आणि त्यांनी या कामाला सुरू न होऊ द्यायचंही चॅलेंज केलेलं आहे. कारण दलित वस्तीचे जे वस्त्या आहेत त्या वस्त्या बकाल झालेल्या आहेत, त्यामध्ये नाल्या रोड वगैरे नाही आणि ते ठेवून मुख्य रस्ते जे ते BNC तर्फे करण्यात येतात असे रस्ते दलित वस्तीच्या निधीतून करतात, हे चुकीचं होत असल्याचे त्यांचा आरोप आहे. एकंदरीत दलित वस्ती योजनेअंतर्गत जो काय 250 कोटी रुपयाचा खर्च आहे तो दलित वस्तीवर न करता इतर जागेवर करता आहेत. ही कामे रोखली पाहिजे असे निवेदन आता वंचित बहुजन आघाडीतर्फे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिलेलं आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करत मी आहे ना, मी करतो ना असं त्यांना अभिवचन दिलेलं आहे. पाहूयात पुढील काळात काय घडतं ते. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTubeवर सबस्क्राईब करा.